नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट नदी प्रणाली, महाराष्ट्रातील नदी प्रणाली. तर सगळ्यात पहिली नदी ती मित्रांनो गोदावरी नदी. तर गोदावरी नदीचा उगम जो आहे मित्रांनो, तो त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे. त्याची दिशा पाहिली दिशेने वाहते तर पूर्व दिशेने वाहते. संगम पाहिला तर बंगालच्या उपसागराला मिळते मित्रांनो नदी. आणि जिल्हे पाहिले तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड एवढे जिल्हे येते मित्रांनो. तर त्याची उपनद्या जी आहे ते प्रवरा, पूर्णा, मांजरा, प्रणिता एवढ्या उपनद्या आहे. आणि ती प्रसिद्ध काय याबद्दल आहे तर दक्षिण गंगा म्हणून ओळखते मित्रांनो. आणि सर्वात मोठी नदी खोरे जी आहे ती गोदावरी नदी खोरे आहे. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे महाबळेश्वरमध्ये उगम आहे. सातारामध्ये महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये उगम आहे मित्रांनो. दिशा जी आहे ती पूर्व दिशेनं वाहते. संगमचं पाहिला तर बंगालच्या उपसागराला मिळते मित्रांनो. जिल्हा पाहिला तर सातारा सांगली येते. आणि उपनद्या ज्या आहे मित्रांनो हे ध्यानात ठेवा. उपनद्या कोयना, वारणा, पंचगंगा, भीमा या ज्या आहे उपनद्या आहे मित्रांनो कृष्णा नदीच्या. प्रसिद्ध काय याबद्दल तर दक्षिण भारतातील महत्त्वाची नदी म्हणून ओळखली जाते मित्रा कृष्णा नदीला. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो भीमा नदी. भीमा नदीची माहिती बघूया आपण. तर उगम जो आहे तो भीमाशंकर पुणे येथे आहे. आणि दिशा जी आहे मित्रांनो ती आहे आग्नेय दिशेने वाहते मित्रांनो. आणि संगम जो आहे मित्रांनो ते आहे कृष्णा नदीला संगम आहे. आणि जिल्हे पाहिले तर पुणे, अहमदनगर, सोलापूर एवढे जिल्हे येतात या नदीमध्ये, भीमा नदीमध्ये. त्याच्या उपनद्या ज्या आहेत ते मुळा, मोठा, निरा आणि घोड ह्या ज्या आहे उपनद्या आहे. आणि प्रसिद्ध काय आहे तर पंढरपूर शहर नदीकाठी आहे. तर भीमा नदीच्या काठी जे आहे ते पंढरपूर शहर आहे मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो तापी नदी. चौथी नदी जी आहे ती आपली तापी नदी येते मित्रांनो. उगम जो आहे तो मुलताई मध्य प्रदेशमध्ये, ध्यानात ठेवा मध्य प्रदेशमध्ये, मुलताई मध्य प्रदेश. दिशा जी आहे मित्रांनो ती पश्चिम दिशेने वाहते. आणि संगम पाहिलं तर अरबी समुद्राला मिळते मित्रांनो तापी नदी. जिल्ह्यानुसार तर जळगाव, धुळे, नंदुरबार हे तीन जिल्हे येतात मित्रांनो. आणि त्याच्या उपनद्या ध्यानात ठेवा मित्रांनो. पूर्णा, गिरणा आणि पांझरा या 3 उपनद्या येतात. प्रसिद्ध काय तर पश्चिमेकडे वाहणारी प्रमुख नदी आहे. हे ध्यानात ठेवा. तापी नदी जी आहे ती मुलतानी मध्य प्रदेशमध्ये येते. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो मित्रांनो वर्धा नदी. वर्धा नदीचा उगम कुठे होतो तर वर्धा नदीचा उगम जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये होतो. आणि दिशा त्याची जी काय आहे तर दक्षिण पूर्व दिशेने वाहते मित्रांनो. आणि संगम पाहिलं तर वैनगंगा, प्रणहिता नदीचा संगम आहे मित्रांनो. आणि जिल्हे पाहिले तर 2 जिल्हे येतात, वर्धा आणि चंद्रपूर हे 2 जिल्हे येतात मित्रांनो. प्रसिद्ध काय आहे तर गोदावरी नदी प्रणालीचा भाग आहे मित्रांनो वर्धा नदी. तर हे ध्यानात ठेवा मित्रांनो, गोदावरी नदीचा प्रणालीचा भाग आहे. आणि ती मध्य प्रदेशमध्ये उगम होतो तिचा. आणि संगम जो आहे तो वैनगंगा प्रणहिताला आहे. क्वेश्चन 6वी नदी येते मित्रांनो वेनगंगा नदी. वेनगंगा नदीचा उगम कुठे होतो तर सिवनी मध्य प्रदेशमध्ये उगम होतो मित्रांनो. दिशा बघितली तर दक्षिण दिशेने वाहते. आणि संगम कोणत्या नदीला मिळते तर वर्धा नदीला मिळते मित्रांनो वेनगंगा नदी. तर हे ध्यानात ठेवा, वेनगंगा नदी जी आहे ती वर्धा नदीला मिळते. आणि जिल्हे पाहिले तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली हे 3 जिल्हे येतात मित्रांनो. आणि ती प्रसिद्ध काय आहे ते या नदीची प्रसिद्धी जी आहे मित्रांनो वर्धेसोबत मिळून प्रणहिता नदी तयार होते. ही जी आहे याची प्रसिद्धी आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो 7वी नदी येते आपली प्रवरा नदी. तर प्रवरा नदीची माहिती बघूया आपण. तर उगम जो आहे ते रतनगड आहे, अहमदनगर रतनगड जे आहे इथे उगम होतो मित्रांनो. दिशा पाहिली तर पूर्व दिशेने वाहते. आणि संगम जे आहे तो गोदावरी नदीला गोदावरी नदीला मिळते. आणि जिल्हा जो आहे आपला तो अहमदनगर आहे. आणि प्रसिद्ध जे आहे ते भंडारदरा धरण या नदीवर आहे. ते ध्यानात ठेवा मित्रांनो, प्रवरा नदीला जे प्रसिद्धी आहे ते भंडारदरा धरण या नदीवर आहे. आणि ते अहमदनगर जिल्हा आहे तो संगम जो आहे तो गोदावरी नदीचा होतो. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो कोयना नदी. कोयना नदीचा उगम कुठे होतो तो कोयना नदीचा उगम जो होतो महाबळेश्वर सातारा येथे होतो मित्रांनो. ते ध्यानात ठेवा, कोयना नदीचा उगम जो आहे तो महाबळेश्वर सातारा येथे. दिशा जी आहे ती दक्षिण दिशा आहे. आणि संगम जे आहे तो कृष्णा नदीचा आहे संगम आहे. जिल्हा बघितला तर सातारा जिल्हा येतोय. आणि प्रसिद्ध काय आहे प्रसिद्धी बघायचा तर कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प येतोय. त्यानंतर 9वी नदी येते पंचगंगा नदी. पंचगंगा नदीची माहिती बघूया आपण. तर उगम जो आहे तो सह्याद्री पर्वतरांगेत उगम होतो मित्रांनो पंचगंगा नदीचा. दिशा जी आहे ती पूर्व दिशेने वाहते. संगम पाहिला तर कृष्णा नदीला जे मिळते मित्रांनो पंचगंगा नदी. आणि जिल्हा पाहिला तर कोल्हापूर येतोय. प्रसिद्ध आहे कोल्हापूर शहर नदीकाठी बसलेले आहे. तर पंचगंगा नदीची काठी कोल्हापूर शहर जे आहे नदीकाठी बसलेले आहे, नदीकाठचे शहर आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो
गिरणा नदीची माहिती बघूया आपण. तर गिरणा नदी जी आहे ती उगम जो आहे ते सह्याद्री नाशिकमध्ये उगम होतो मित्रांनो. गिरणा नदीचा दिशा जी आहे पूर्व दिशेने वाहते. संगम जे आहे ते तापी नदीला मिळते मित्रांनो गिरणा नदी. आणि जिल्हा बघितला तर जिल्हा जो आहे तो नाशिक जळगाव जिल्हा येतोय. आणि प्रसिद्धी पाहिली तर गिरणा धरण या नदीवर आहे, हे ध्यानात ठेवा. तर मित्रांनो याच्यानंतर आपण काही MCQ टाईप क्वेश्चन बघूया. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नदीवरील. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात लांब नदी जी आहे मित्रांनो ती गोदावरी नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तो गोदावरी नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तो कृष्णा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे महाबळेश्वरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, तापी नदीचा उगम कुठे आहे? तर तापी नदीचा जो उगम आहे मित्रांनो तो आहे मुलताई मध्य प्रदेशमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी जी आहे मित्रांनो ती आहे उल्हास नदी आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी जी आहे मित्रांनो ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन होता आपला सातवा क्वेश्चन होतो मित्रांनो, प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्रवरा नदी जी आहे मित्रांनो ती गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. हे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, मुळा नदी कोणत्या नदीला मिळते? तर मुळा नदी जी मिळते मित्रांनो ती मोठा नदीला मिळते. आणि ही नदी कुठे आहे मित्रांनो? पुण्यामध्ये आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो, मुळा मोठा नदी पुढे कोणत्या नदीला मिळते? तर मुळा मोठा नदी जी मिळते मित्रांनो ती भीमा नदीला मिळते पुढे जाऊन. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो, पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पंचगंगा नदी जी आहे मित्रांनो ती कृष्णा नदीची उपनदी आहे. बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, वेनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वेनगंगा नदी जी आहे मित्रांनो ती आहे प्रणहिता नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो, वर्धा नदी पुढे कोणत्या नदीला मिळते? तर वर्धा नदी जी मिळते मित्रांनो ती प्रणहिता नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, प्रणहिता कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्रणहिता नदी जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पूर्णा नदी जी आहे मित्रांनो ती गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा नदी जी आहे मित्रांनो ती आहे गोदावरी नदीची उपनदी आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, सिंदफणा नदी कोणत्या नदीला मिळते? तर सिंदफणा नदी जी मिळते मित्रांनो ती गोदावरी नदीला मिळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गिरणा नदी जी आहे मित्रांनो ती आहे तापी नदीची उपनदी आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पांझरा नदी जी आहे मित्रांनो ती तापी नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, वाघूर नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वाघूर नदी जी आहे ती आहे तापी नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, बोरी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बोरी नदी जी आहे मित्रांनो ती आहे तापी नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. 21वा येतो, महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी खोरे कोणते? तर महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी खोरे जे आहे ते गोदावरी नदी खोरे आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, गोदावरीला दक्षिण गंगा असे म्हणतात, हे विधान बरोबर आहे की चूक आहे? गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात, हे विधान जे आहे बरोबर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्रातील बहुतांश नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तर महाराष्ट्रातील बहुतांश नद्या ज्या वाहतात त्या वाहतात पूर्व दिशेने वाहतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा आहे तो, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी जी आहे ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, वारणा नदी कोणत्या नदीला मिळते? तर वारणा नदी जी मिळते ते कृष्णा नदीला मिळते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, वेणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वेणा नदी जी आहे ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नीरा नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, सीना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सीना नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 29 येतो, इंद्रायणी नदी कोणत्या नदीला मिळते? तर इंद्रायणी नदी जी मिळते ती मिळते भीमा नदीला मिळते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो, पवना नदी कोणत्या नदीला मिळते? तर पवना नदी जी मिळते ती मिळते मुळा नदीला मिळते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 31, गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते. हे विधान बरोबर आहे की चूक आहे? ते विधान जे आहे ते बरोबर आहे. गोदावरी नदी जी मिळते ती बंगालच्या उपसागराला मिळते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो, कृष्णा नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर कृष्णा नदी जी मिळते ती बंगालच्या उपसागराला मिळते मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर